अमेरिका व इराण यांच्या युद्धाचा फटका जो होता जळगाव शहरातला एलपीजी गॅस पंपांना देखील बसला होता आणि त्यामुळे पंपांना मिळणारा गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने 25 ते 30 दिवसांपर्यंत गॅस पंप बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आली होती। मात्र आता हे गॅस पंप जे आहे या ठिकाणी पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आपण जळगाव शहरातल्या या ठिकाणी गुरुकृपा एजन्सीच्या एलपीजी गॅस पंपावर आहोत आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर गेल्या 20 ते 25 दिवसानंतर हे पंप आता पुन्हा सुरू झालेले आहेत आणि पंप सुरू झाल्यानंतर या ठिकाणी रिक्षा चालकांची असेल वाहनांची असेल गॅस भरण्यासाठी मोठी गर्दी होत होती। मात्र आता गेल्या काही दिवसांपासून हा पुरवठा आता सुरळीत झालेला आहे। गॅस कंपन्यांकडून जे आहे या ठिकाणी गॅसचा पुरवठा सुरळीत झाल्यामुळे पंपांना आता या ठिकाणी पंप पूर्वपदावर आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि पंपांवर जी गर्दी होती ती गर्दी देखील या ठिकाणी आता कमी झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळत असून आपण दृश्यांमध्ये बघतोय की या पंपावर आपण गेल्या काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर रिक्षा चालकांच्या लांबच लांब रांगा लागत होत्या आणि गॅस भरण्यासाठी कुठेतरी रिक्षा चालक गर्दी करताना पाहायला मिळत होते। मात्र आता हा एलपीजी गॅसचा पुरवठा हा पंपांना सुरळीत झाल्यामुळे कुठेतरी आता या ठिकाणचा जो आहे गॅस पंप या गॅस पंपावरची गर्दी देखील कमी झालेली आहे आणि गॅस पंपावरचा पुरवठा देखील हा पूर्वपदावर आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा फटका बसला होता, त्यामुळे कंपन्यांकडून गॅस पंपांना जो होता पुरवठा विलंबाने केला जात होता। महिनाभरानंतर या ठिकाणी गॅसचे टँकर उपलब्ध होत होते, त्यामुळे कुठेतरी गॅस पंप जे होते ते बंद ठेवण्याची वेळ चालकांवर आलेली होती आणि त्याचा त्रास देखील रिक्षा चालकांना सहन करावा लागत होता। मात्र आता या ठिकाणचे गॅस पंपांना जो आहे कंपन्यांकडून नियमितपणे आणि वेळेवर गॅसचा पुरवठा होत असल्यामुळे आता जळगाव शहरातले 5ही एलपीजी गॅस पंप जे होते ते आता पूर्ववत पुन्हा सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून जळगाव शहरातले एलपीजी गॅस पंप जे आहे पूर्वपदावर आले असून या ठिकाणची रिक्षा चालकांची असेल वाहन चालकांची गर्दी देखील आता कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।